तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरत मोहिमेसंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला पवारांनी आज उत्तर दिलेलं आहे। शिवरायांनी एकदा नाही तर दोनदा सुरतवरती स्वारी केली, त्याचा उद्देश वेगळा होता असं इतिहास संशोधकांनी म्हटलेलं आहे, असं पवारांनी म्हटलंय। चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला तर त्याचाच परिणाम चुकीचा होतो असं पवार यांनी म्हटलंय। काँग्रेसने ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला, त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मुख गिळून बसले आहेत। कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला, त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही, पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे। इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं, आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंधे पण स्वीकारणार आहात, हे सांगितलं पाहिजे। जयसिंगराव पवारांनी काल या संबंधीचं आपलं मत मांडलं आणि त्याच्यातून त्यांनी स्वच्छ असं सांगितलं की एकदा नाही दोनदा सुरतेवर स्वारी केलेली होती आणि तो स्वारी करण्याचा उद्देश वेगळा होता। त्या उद्देशामध्ये काय उद्देश आहे हे त्यांनी स्पष्ट केलं। दुसरी गोष्ट माझ्या वाचण्यामध्ये आलं, इंद्रजीत सावंत इतिहासाच्या संबंधीचे एक अभ्यासक त्यांनी सुद्धा जयसिंगराव पवारांच्या मताला दुजोरा दिला। त्यामुळे साहजिकच अपेक्षा ही आहे की खोटा इतिहास हा जनतेच्या समोर मांडू नये, नव्या पिढीच्या समोर मांडू नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।